यवतमाल जिले में कोलाम समाज की एक बड़ी मांग पूरी हुई है। शहर में श्यामा दादा सभागृह का भव्य भूमि पूजन संपन्न हुआ, जिसके बाद कोलाम समाज के नागरिकों ने महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री और जिले के पालक मंत्री संजय राठौड़ का मिलकर आभार व्यक्त किया। यवतमाल शहर और आसपास के इलाकों में कोलाम समाज की आबादी 1 लाख से अधिक है। समाज के आराध्य श्यामा दादा कोलाम के सम्मान में एक स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापित करने और अन्य सुविधाओं की मांग को लेकर समाज के बंधुओं ने पांडरकवड़ा से यवतमाल तक पालक मंत्री के निवास स्थान तक एक विशाल लॉन्ग मार्च निकाला था। इस आंदोलन की संवेदनशीलता को देखते हुए पालक मंत्री संजय राठौड़ ने समाज को आश्वासन दिया था कि वे स्वतंत्र श्यामा दादा अभ्यास आयोग के गठन और सभागृह के लिए प्रतिबद्ध है। इसी वादे को निभाते हुए उन्होंने सरकार से अवश्य निधि उपलब्ध करवाई और हाल ही में यवतमाल शहर में इस प्रस्तावित सभागृह का भूमि पूजन पूरे उत्साह के साथ संपन्न हुआ। समाज के प्रतिनिधि मंडल ने पालक मंत्री संजय राठौड़ से भेंट की और उनके निरंतर प्रयासों व समर्थन के लिए उन्हें धन्यवाद दिया। खरं तर आम्ही जेव्हा 20 मार्च पासून हा ऐतिहासिक पैदल लाँग मार्च काढला पांढरकवडा पासून तर यवतमाळपर्यंत पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या निवासस्थानापर्यंत आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो आम्हाला कंटिन्यू 3 दिवस लागले आणि संजयभाऊनं आम्ही तिथं पोहोचल्यानंतर ते हजर नव्हते, पण त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे आम्हाला संपर्क करून सांगितलं की बा मी जेव्हा इथे येईल तेव्हा एका महिन्याने तुमची प्रशासकीय बैठक लावतो। पण या पूर्ण प्रोसेसमध्ये आम्हाला 3,50,00,000 त्यांना सभागृह दिलं, त्याचा आज या ठिकाणी उद्घाटन होतं आणि खरं तर आम्ही संजयभाऊचे आभार मानतो की त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आणि आज आम्हाला संजयभाऊने सांगितलं की बा आता सध्या हल्ली बैठक लावायची का कधी, तर आम्ही संजयभाऊला म्हटलं आम्हाला आधी तुझ्यासोबत एकदा वैयक्तिक बैठक लावायची आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात सीओ कलेक्टर आणि या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर आम्हाला बसायचं। संजूभाऊ आमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, आम्हाला निधी देत आहेत, आम्हाला सहकार्य करतात, त्यांचा तर खरंच मनापासून पुन्हा एकदा आभार। आणि असंच त्यांचं सहकार्य राहिलं तर समाज कोलाम समाज नक्की 100% प्रगती करेल एवढंच सांगतो। मागे जो आम्ही 20 मार्च लॉंग मार्च मोर्चा काढला होता, आमचा मोर्चा संजूभाऊच्या घरापर्यंत गेला आणि संजूभाऊनं आज आम्हाला स्वतः म्हणजे सांगितलं की आपल्या स्वतंत्र श्यामदादा अभ्यास आयोग स्थापन झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी भाऊनं सुद्धा तारीखसुद्धा दिली आणि आमच्या समाजात पॉझिटिव्हसुद्धा शब्द व्यक्त केले की या महिन्यात जी तारीख तुम्ही घेसाल त्या तारखेला आम्ही बैठक लावू विविध शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत। आणि भाऊ आपल्यासोबत ती तारीख दिली त्यांनी आणि जे आमचे श्यामदादा सभागृह आपल्या यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश 1 लाखाच्या वर कोलाम समाज राहतो। आजपर्यंत इतिहासात आमच्यासाठी म्हणजे राहासाठी तर जागा आहे, पण समाजाचा कुठंतरी कोणतेही कार्यक्रम असले तर आमच्यासाठी सभागृह नव्हता आणि आज इतिहासात पहिल्यांदा भाऊनं 3,50,00,000 सभागृह मंजूर करून दिले आणि आज भूमिपूजन झालं आणि अजून तिथे वाघाई मातेचं जे मंदिर आहे त्याच्यासाठी 10 ते 15 कोटी जरी लागेल तरी मी देतो बा जीर्णोद्धारासाठी असं भाऊनं आश्वासन दिलं।